नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी विषय मराठी. धरतीची आम्ही लेकरं ही कविता तुम्हाला म्हणण्यासाठी दिलेली आहे. ही कविता तुम्ही तालासुरात आणि साभिणे सुद्धा म्हणायची आहे. पाहूया तर मग काय सांगते ही कविता आपल्याला. धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं. धरती म्हणजे धरा, जमीन. लेकरं आपण सगळे मुलं. भाग्यवान म्हणजे नशीबवान, है की नाही. आम्ही ह्या धरतीची म्हणजे या मातीची मुले आहोत, या जमिनीची मुले आहोत. आणि कशी आहोत आम्ही? भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत, कारण आम्ही या धरणीचे मुलं सुपुत्र आहोत. आम्ही शेतकरी आहोत. मित्रांनो, या कवितेचे जे कवी आहेत ना. गव्हाणकर, हे आपल्याला सगळ्यांनाच धरतीचे पुत्र मानतात, सुपुत्र मुलं मानतात. परंतु त्यामध्ये या धरतीच्या लेकरांमध्ये शेतकऱ्याचं वर्णन ना. गव्हाणकरांनी या कवितेत केलेलं आहे. आम्ही हे सर्वनाम आहे मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आपण सगळे चालवलो आहोत. पण या कवितेमध्ये आपला अन्नदाता, शेतकरी दाता याचं वर्णन याच्यात केलेलं आहे. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. मला तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवायची आहे. बघा, या कवितेमध्ये तुमच्यासमोर पुस्तक आहे आणि अशीच कविता आहे त्यामध्ये. हे जे आहे ना मित्रांनो, हे आहे ध्रुव. ह्याला काय म्हणतात? ध्रुव. आणि याला म्हणतात ध्रुवपद. काय म्हणतात याला? ध्रुवपद. म्हणजे कवितेचा मुखडा. प्रत्येक कडवं झाल्याच्या नंतर हा मुखडा गायचा असतो. जाऊया पुढे. कळालं? ध्रुव म्हणजे ध्रुवपद, कवितेचा मुखडा असा त्याचा अर्थ आहे. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर. बघा, सांगाती म्हणजे सोबती, हो की नाही. कुणाला म्हणतात सांगाती? सोबती. आपण शेतात राबण्यासाठी जाऊया. आपण म्हणजे सर्वजण सोबत जाऊया. कसे? रानावनात गाती जशी रान पाखर. रानावनामध्ये जशी रानपाखरं गातात तसं आपण सोबत गाऊया. आपण शेतामध्ये राबण्यासाठी जाऊन रानावनामध्ये जसे रानपक्षी गातात तसे आपण सोबतीने गाऊया. धरतीची आम्ही लेकर. मी म्हणलं की नाही, प्रत्येक कडवं झालं की हे ध्रुवपद म्हणायचं असतं. कळालं मग? चला जाऊया पुढे. मेहनत चिमणीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. जिमनीवरी म्हणजे जमिनीवर, हो की नाही. जमिनीवर. वरीसभर म्हणजे वर्षभर. वर्षामध्ये किती महिने असतात रे? 12, हो की नाही. ही बोली भाषा आहे. आपल्या गावाकडे पण बोलतात. तुमच्या पण गावाकडे आत्ता सध्या बोलत असतील. जिमनीवरी जमिनीवरी, वरीसभरी वर्षभर. आज आलं फळ त्याचं डुले शिवार. डुले म्हणजे हे जे आहे ना चित्रामध्ये
डोलणारं. डुले म्हणजे डोलते असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. बघा, हे काय आहे बरं? हे पीक आहे. हे काय होतंय? डुलायला लागले असं आहे ना. म्हणजे वर्षभर, वरीसभर, वर्षभर आम्ही पिके पिकवण्यासाठी काय करतो? मेहनत, कष्ट जे करतो की नाही, आज त्यांना फळ आले. शेतातलं पीक काय होईल त्यामुळं आनंदाने डुलायला लागले. मेहनत जमिनीवरी, कष्ट जमिनीवर, शेतामध्ये केलं वर्षभर. आज आलं फळ त्याचं डुले शिवार. आणि त्याचं फळ म्हणजे आज हे शेतामध्ये डोलणारं पीक, हो की नाही. बघूया पुढे. शाळू जुंधळा मोती, चमचम चमकत्याती, मोत्यांची साल बरी खाऊ भाकर. शाळू जुंधळा म्हणजे शाळू हा जो आहे की नाही, शाळू हा न ज्वारीचा एक प्रकार आहे. बघा, तुम्ही जर कधी वेगळ्या लांब गावाला गेला असाल, लांब म्हणजे कुठे म्हणते बरं मी, विदर्भामध्ये वगैरे गेला असाल तुम्ही, तर तिकडे वेगळीच ज्वारी असते, वेगवेगळे प्रकार असतात ज्वारीचे. मग शाळू म्हणजे ज्वारीचा प्रकार. जुंधळा म्हणजे ज्वारी, ज्याला आपण गावाकडे आजीला विचारा तुम्ही काय म्हणतात त्याला, ते जोंधळा असं म्हणतात बघा, म्हणजेच ज्वारी. चमचम चमकत्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. या दाण्यांची वर्षभर आपण सुखाणं भाकरी खाऊया. कशाचे? ज्वारीचे दाणे जे मोत्यांप्रमाणे चमचम चमकतात. इथे दिल आले पण ते शिवार. हे कशाचं शिवार आहे? तर हे ज्वारीचं शिवार आहे. हे कसे चमकतात त्याचे दाणे? चमचम, मोत्यांप्रमाणे. या दाण्यांची आपण सुखाने वर्षभर भाकरी खाऊया असं कवी म्हणतात. बघा मित्रांनो, वरीसभर, सालभर दोन्हींचे अर्थ सारखे आहेत. सालभरी म्हणजे पण वर्षभर, वरीसभरी म्हणजे पण वर्षभर. आहे ना समानार्थी शब्द? लिहून घ्या बरं वहीमध्ये लगेच. चला पुढे जाऊया. स्थापू समानता, पोलाती ऐक्यता, नाही धणी येत कुणी नाही चाकर. स्थापू म्हणजे स्थापन करू, निर्माण करू. स्थापन, निर्माण. काय? समानता. आपण सगळे सारखे आहोत ही समानता निर्माण करू. पोलादी ऐक्यता. ऐक्यता म्हणजे एकजूट. समानता निर्माण करू, कणखर एकजूट करू. कशी? पोलादासारखी एकजूटता ठेवू एकमेकांमध्ये. अशी समानता स्थापू, अशी एकजूट करू. नाही धनी येत कुणी नाही चाकर. इथे कुणीही कुणाचा मालक असणार नाही, इथे कुणीही कुणाचा नौकर असणार नाही. धनी म्हणजे काय? मालक. आणि चाकर म्हणजे काय? नौकर. आणि हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रांनो. मालक, नौकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. अशा ह्या धरतीची आम्ही भाग्यवान लेकरे आहोत.
कशी आहेत ती भाग्यवान लेकरं? शेतामध्ये जातात, रानावनामध्ये रानपक्ष्यांसारखं गातात, सोबत गातात, वर्षभर शेतात कष्ट करतात. त्या कष्टांना आलेलं फळ शेतामध्ये जाऊन आनंदाने पीक डोलताना पाहतात. आणि हे पीक जेव्हा मोत्यांप्रमाणे चमचम करतं त्यावेळी हे घेऊन वर्षभर त्याची सुखानं भाकरी खातात. असा हा शेतकरी म्हणतो की आपण सर्वजणांनी काय करू? आपण ह्या धरतीची लेकरं आहोत, तर ती एकजूट करू, समानता निर्माण करू. अशी समानता की तिथे कोणी मालक असणार नाही, कोणी नोकर असणार नाही. आम्ही सर्व कष्टकरी बांधव सर्व समान आहोत, सर्व समान आहोत. अशी ह्या धरतीची, या मातीची, या धरणीची आम्ही भाग्यवान नशीबवान लेकरं आहोत. धन्यवाद. किती छान शेतकऱ्याविषयी वर्णन केले की नाही दणा गव्हाणकर यांनी. आवडलं तुम्हाला? परंतु आपल्याला ही कविता साबीने पण म्हणायला सांगितली आणि तालासुरात. तर आपण ही कविता सगळेजण एकदा तालासुरामध्ये सगळी म्हणूया. चला. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, रानीवणी गाती जशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर. मेहनत जिमनीवरी केली वरीस भरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची साल बरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धणी येथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर. भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर. इतकी सुंदर रचना मित्रांनो. छान वाटली ना? तुम्ही पण गा, साबीने म्हणून दाखवा. कवितेत आलेले लिहून दिलेले समानार्थी शब्द तुम्हीही लिहा. आणि याच्यामध्ये काही नादमय शब्द पण आलेत, माहिती आहेत तुम्हाला? लेकर, रानपाखर, हे की नाही? भाकर, चाकर. बघा, दिसत आहेत का कोणी? दिसतात ना? असे हे नादमय शब्द तुम्ही आणखीन शोधा, लिहा. समानार्थी शब्द पाठ करा, कारण त्याचा इतर ठिकाणी तुम्हाला उपयोग होणार आहे. जसं इथं कशाला एक उपमा दिली आहे बघा या कवितेमध्ये. ज्वारीला काय उपमा दिली आहे बरं या कवितेत? मोती. ज्वारीच्या दाण्यांना मोती अशी उपमा दिली आहे. चला भेटूया पुढच्या पाठामध्ये. कोणता आहे बरं तो पाठ? बोलणारी नदी. धन्यवाद.